मसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराची जमीन अडकली, न्यायासाठी आमरण उपोषण. आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. मसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराच्या मालकीची आदिवासी जमीन विविध प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी धोंगडे परिवाराने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. धोंगडे परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची जमीन असूनही सदर जमिनीबाबत आवश्यक कार्यवाही होत नसल्याने कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न सुटला नसल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आलाय. आदिवासी जमिनीच्या हक्काचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील असून आदिवासी कुटुंबाच्या जमिनीबाबत शासनाच्या नियमानुसार पारदर्शक व कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यामुळे धोंगडे परिवाराच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आव्हान निर्माण झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आदिवासी धोंगडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. धोंगडे परिवाराच्या जमिनीचा प्रश्न नेमका कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेते याकडे मसरूळ परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. NPS न्यूज, निलेश शेकोकार, नाशिक. बाजीराव धोंगडे, राहणार मसूर, दिंडोरी रोड, जकात नाका. आमची प्रॉपर्टी तिथं सर, पण झालं काय की माहिती का, आमचा कब्जा असताना मासिक महानगरपालिकेनं येऊन कब्जा काढून गेली आणि लगेच महानगरपालिकेची गाडी अतिक्रमण करून गेली आणि लगेच गुंड बोलून आणि लगेच तिथं कब्जा मारून घेतला. तो कब्जा मारल्यानंतर लगेच 5 मिनिटांमध्ये वायरमॅन आला, लगेच मीटर काढून बिडून सगळी घेऊन गेला. आम्हाला जर न्याय मिळत नाही तर मग काय करायचं? आम्ही आत्महत्या करायची का? आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही. 40-86 पासून केस चालू आहे आमच्यावाली. मोगलनी 2008 मध्ये का 9 मध्ये यांनी शहानी काय केलं, प्रताप दिगावकरला बी लगेच विकून टाकली. तुम्ही मला न्याय द्या. कोर्टात केस चालला असताना या जमिनीची हेराफेरी होती का? होती, म्हणजे पैशानीच होती. पैसा पेरल्याशिवाय काय आहे? त्यांच्याकडे पैसा आहे मोठ्या लोकांकडे. तुमची काय मागणी आता? आमची एकच मागणी आहे, आम्हाला आमचं जे प्रॉपर्टीवरून कब्जा खाली केलेला आहे, आमची जर कमीत कमी 40-50 लाखाची दुकानाची नुकसान व्हायले, त्याची नुकसान भरपाई आणि आम्हाला आमचं काय न्याय आहे तो न्याय कोर्टाने आम्हाला द्यावा, एवढीच आमची. तुमचं नाव? बाजीराव धोंगडे.